सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी सुमित बोरगे आपल्या ह्या धड्याच्या सत्रामध्ये पुन्हा एक वार स्वागत करत आहे. माझ्याकडे जो धडा आहे तो आहे शाबाताचा परिचय आणि रविवारचं सत्र. दालनामध्ये आज उपस्थित असलेले माझे सहकारी यांचा परिचय मी करून देत आहे. रविवारचं सत्र चालवण्यासाठी आपल्यामध्ये आहेत पास्टर अरुण जगताप. सोमवारचं सत्र चालवण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर अरुण जगताप आहेत. सलाम. माझ्याकडे सोमवारचं सत्र आहे आणि त्याचा मथळा आहे नियमशास्त्र पवित्र आणि धार्मिक आणि चांगलं आहे. तसंच मंगळवार आणि बुधवारचं सत्र चालवण्यासाठी पास्टर किशोर उमाप आपल्यामध्ये आहेत. सर्वांना सलाम. माझ्याकडे मंगळवार आणि बुधवारचं सत्र आहे. विषय आहे नियमशास्त्र आणि कृपा आणि बुधवारच्या सत्राचा मथळा आहे प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. आणि तसंच गुरुवार आणि चर्चा सत्र चालवण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू खाजेकर आहेत. सलाम. माझ्याकडे गुरुवारचं सत्र आहे आणि मथळा आहे सर्वात वर एकमेकावर प्रीती करा. आजच्या धड्याकडे जाण्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर अरुण जगताप आहे. त्यांना मी विनंती करतो की ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. ही जगाचे निर्माणकर्त्या उद्धारका आमच्या स्वर्गातील जिवंत देवा, आज पुन्हा एकदा या सुंदर अशा पवित्र क्षणी तुझ्या पवित्र अतिपवित्र नावाला मी विशेष धन्यवाद देतो. दयाळू देवा, आम्ही जे आज धड्यातून मार्गदर्शन करणार आहोत देवा, माझी खात्री आणि विश्वास आहे की आम्ही ज्ञानी नाहीत, आम्ही अज्ञानी आहोत, परंतु तू आमच्याबरोबर आहेस हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून तुझ्या पवित्र असं मार्गदर्शन आम्हाला लाभू दे, जेणेकरून या धड्याचं आकलन होऊन हा धडा तुझ्या लेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि प्रत्येकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुझं कार्य होईल अशी कृपा तू आम्हाला प्रदान कर. कारण ही विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली, म्हणून तूच ऐकते. आमेन. या तिमाहीचा शेवटचा धडा बघत असताना आपण बघितलेला आहे का, ह्या तिमाहीत आपण पाहिलेला आहे देवाची प्रीती आणि त्याच्या न्यायाची सांगड आहे आणि ते एकत्रित आहे. आणि त्याचाच आज शेवटचा धडा बघत असताना धड्याचं शीर्षक आहे प्रीती ही नियमशास्त्राची पूर्णता आहे. आणि फार सुंदर धडा आहे. आजच्या सुवर्ण वचनासाठी रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 8 वचन आपल्याला सांगत आहे, एकमेकावर प्रीती करणे याशिवाय कोणाचे ऋणी असू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. एका चर्च बोर्डची गोष्ट इथं सांगण्यात आलेली आहे. आणि चर्च बोर्ड मधील एक सदस्य पालकाला सूचित करत आहे का जो समस्यायुक्त व्यक्ती आहे, ज्याने समस्या निर्माण केलेली आहे, अशावर काही ऍक्शन घेण्यासाठी पालक साहेबांनी किंवा बोर्ड मेंबरनी दयेच्या आधारे काही ऍक्शन घेऊ नये. आणि ज्यावेळेस पालकांना कळतं का हा व्यक्ती सांगतोय का दयेच्या आधारावर ऍक्शन घेऊ नये, त्यावेळेस पालकाला त्या व्यक्तीचे देवाबद्दल आणि नियमशास्त्राबद्दल काय विचार आहेत हे कळालेले आहेत. कारण का दया हा प्रीतीचा केवळ भाग नसून नियमशास्त्र किंवा संपूर्ण शास्त्राचा हा एक केंद्रबिंदू आहे. किंवा त्या पवित्र शास्त्राची मध्यवर्ती असलेला हा केंद्रबिंदू आहे, जी की प्रीतीचा भाग आहे, दया. आणि तेच आपण बघणार आहोत. जर प्रीती ही खरोखर नियमशास्त्राची पूर्णता आहे, तर मग आपण प्रीतीविषयी असा विचार करू नये, नियमशास्त्राविषयी असा विचार करू नये का नियमशास्त्र हे प्रीतीला सोडून आहे, किंवा मग असाही विचार करू नये का प्रीती नियमशास्त्राला सोडून आहे. तर हे दोन्ही, जशी प्रीती आणि न्याय एकत्रित आहे, तसंच प्रीती आणि नियमशास्त्र एकत्रित आहे. आणि ते आपण येणाऱ्या दिवसामध्ये पाहणार आहोत का परमेश्वराने प्रीतीची, नियमशास्त्राची आणि त्याच्या न्यायाची सांगड कशा प्रकारे घातलेली आहे. एलन जी व्हाईट म्हणतात का नियमशास्त्र हे देवाच्या चरित्राची हुबेहूब नक्कल आहे. उदाहरण द्यायचं, ज्यावेळेस कुठला इंजिनियर घर बांधायला काढतो तर तो एका पेपरवर नकाशा करतो
आणि त्या इंजिनियरला समजतं, त्या नकाशातच तो घर पाहतो, परंतु सर्वसाधारण व्यक्ती त्या नकाशात घर पाहू शकत नाही. तर 10 आज्ञा, येशू ख्रिस्त ही एक इमारत आहे आणि त्याच्या त्या इमारतीचा नकाशा 10 आज्ञा आहे. आमेन. आणि ज्याला 10 आज्ञा समजलेल्या आहेत त्याला येशू ख्रिस्त समजलेला आहे, ज्याला येशू ख्रिस्त समजलेले आहेत त्याला 10 आज्ञा देखील काय झालेल्या आहेत, समजलेल्या आहेत. आणि म्हणून या विचाराने आपण रविवारच्या सत्राकडे जात आहोत. प्रीतीचे नियमशास्त्र. जुन्या करारा नियमशास्त्राकडे बघत असताना बरेच नकारात्मक विचार मानवाच्या मनामध्ये येतात, कारण का नकारात्मक शब्दाने 10 आज्ञा भरलेल्या आहेत. आपण पाहतो, चोरी करू नको, खोटं बोलू नको, आपली शेजाऱ्याची अभिलाषा धरू नको, खून करू नकोस, नको नको नको. हे एक नकारात्मक विचाराने नकारात्मक विचारने आपलं मन भरत आहे. परंतु देवाचे नियमशास्त्र हे देवाच्या प्रीतीवर आधारित आहे. प्रीती नियमशास्त्राचा पाया आहे. जसा देव प्रीती आहे तसंच देवाचं नियमशास्त्र देखील काय आहे, पवित्र आहे. जेव्हा निर्गम 20 मध्ये आपण पाहतो, त्या गाजवण्यात आल्या आणि त्या दगडी पाट्यावर लिहिण्यात आलेल्या आहे. 2 दगडी पाट्याविषयी पवित्र शास्त्र सांगतं का देवाने आपल्या 10 आज्ञा काय केलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. ह्या 10 आज्ञांचे जे तत्व, मूळ तत्व होते, याचे मूळ तत्व एदेन बागेत आणि स्वर्गात होते. जरी त्या पाट्यावर लिहिण्यात आलं नाही, जरी त्या दिसत नव्हत्या, पण हे तत्व जे 10 आज्ञाचे तत्व होते हे एदेन बागेत होते. कारण का मानवाला प्रीतीच्या कुवतीत निर्माण करण्यात आलं होतं. त्याच्या निर्मितीतच, त्याच्या शरीरामध्ये म्हणा किंवा त्याच्या मनामध्ये म्हणा किंवा त्याच्या बुद्धीमध्ये देवाने प्रीतीचं यंत्रणा काय केली असेल, टाकलेली आहे. अशा प्रकारे परमेश्वराने मानवाची निर्मिती केलेली आहे. आपण पाहतो की परमेश्वराने त्याच्या 10 आज्ञा ज्या दगडी पाट्यावर लिहिलेल्या आहे, ह्या ज्यावेळेस इस्रायल राज्याला मिस्र देशातून काढलं, बंदिवानातून काढलं, बंदीगृहातून काढलं, त्यावेळेस त्यांनी त्या पाट्या दिलेल्या आहेत. आणि ह्या पाट्याकडे जर तुम्ही बारकाईने जर लक्ष दिलं प्रियांनो आणि प्रिय प्रेक्षकांनो, तर तुम्हाला आढळून येईल का पाट्याच्या एक भागावर 4 आज्ञा आहेत आणि पाट्याच्या दुसऱ्या भागावर 6 आज्ञा आहेत. आणि मत्तयाचं पुस्तक आपल्याला सांगतं, स्पष्ट करतं. मत्तय आपण जे गेल्या धड्यात पाहिलं, मत्तयाच्या पुस्तकातून 22व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त 2 मोठ्या आज्ञा देताना आपण पाहत आहोत. तर ज्या पहिल्या 4 आज्ञा आहेत हे मानवाचं देवाबरोबरची असलेली प्रीती स्पष्ट करतात. बाकी शेवटच्या ज्या 6 आज्ञा आहेत ह्या मनुष्याने मनुष्याबरोबर असलेल्या प्रीतीचा संबंध जोडत आहेत. आणि आपण जर मत्तय 22:37 ची तुलना अनुवाद 6 आणि 5 बरोबर जर केली तर आपल्याला स्पष्ट होईल का जे मत्तय 22 मध्ये लिहिलेलं आहे ते सरळ जुन्या करारामधून घेतलेलं आहे. येशू जरी म्हणला का पहा मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो का तुम्ही एकमेकावर प्रीती करा, तर ही नवीन आज्ञा जुन्या करारातून आलेली आहे. कारण का येशू ख्रिस्ताने देखील आपल्या स्वतःचं काही बोलला नाही, तर तो नियमशास्त्राला धरून काय केलेलं त्यांनी बोललेला आहे. यावेळेस नियमशास्त्राची संपूर्णता देवाच्या प्रीतीत मुळवलेली आहे. पुष्कळ लोकांना म्हणताना आपण ऐकतो आणि हे ऐकतो का नियमशास्त्र पाळण्याची गरज नाही, 10 आज्ञा पाळण्याची गरज नाही, नुसती तुम्ही काय करा, प्रीती करा. पण ही कल्पना करणं चुकीचं आहे. कुठल्याच खऱ्या प्रीतीला दर्शक पुरावा जर नसला तर ती खरी प्रीती होऊ शकत नाही. माझी जर पास्टर जगतापर प्रीती असेल तर मी ते जे काय म्हणतील, ज्या काय आज्ञा ते मला देतील त्याचं पालन करूनच मी जगाला दाखवू शकतो का माझी पास्टर जगतापूर काय आहे, प्रीती आहे. आणि अगदी त्याप्रमाणेच आणि हे प्रीती, हीच प्रीती जी आपली देवावर आहे ही जगाला सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी देवाच्या आज्ञांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण देवावरील प्रीती कशी व्यक्त करावी किंवा इतरांवरील प्रीती आपण कशी व्यक्त करावी, आणि ज्यावेळेस आम्ही
प्रियांनो, 10 आज्ञेपैकी एक जरी आज्ञा मोडतो तर ती खरी प्रीती होऊ शकत नाही. आणि म्हणून आपला ज्यावेळेस आपण म्हणतो की मी माझ्या भावावर, माझ्या बहिणींवर आणि माझ्या शेजाऱ्यांवर मी अमुक अमुक व्यक्तीवर प्रीती करतो, तर ती सिद्ध करण्यासाठी काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. आणि तेच पवित्र शास्त्र, नियमशास्त्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून योहान 14:15 मध्ये म्हणलेलं आहे, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. या विचाराने आपण सोमवारच्या सत्राकडे जाऊया आणि सोमवारचं सत्र पास्टर अरुण जगताप आपल्यामध्ये आहे, ते चालवतील. सलाम. धन्यवाद पास्टर सुमित. सुंदरसा मथळा तुम्ही आता मांडलेला आहे आणि तोच मी मुद्दा पुढं घेत, समोरचा जो मुद्दा आहे नियमशास्त्र पवित्र, धार्मिक आणि चांगलं आहे. आता प्रियांनो, नियमशास्त्र हे चांगलं आहे, नियमशास्त्र धार्मिक आहे. आता उदाहरण जर बघितलं तर माणसाच्या जीवनामध्ये जर नियम नसतील तर मनुष्य जीवन जगू शकत नाही. उदाहरणार्थ, आम्हाला जर प्रवास करायचा आहे आणि आम्ही मोटरसायकलवर आहोत, जर आम्हाला रोडला जर नियम नसतील तर अपघात होईल. होय, तसं नियमशास्त्र हे चांगलं आहे जीवन जगण्यासाठी आणि महत्त्वाचं आहे. आणि आता यामध्ये लेखकाचं म्हणणं आहे की प्रीती हा देवाच्या नियमशास्त्राचा एक पाया आहे. प्रीती काय आहे? देवाच्या नियमशास्त्राचा पाया आहे. पुढे म्हटलेलं आहे की जेव्हा देव नियमशास्त्र उचलून धरतो तेव्हा तो प्रीती उचलून धरतो. होय, देव जर नियमशास्त्राला पुढे करत आहे तर देव आमच्यावरती प्रीती करत आहे. जर आम्ही जर नियमशास्त्र पाळलं नाही तर आम्ही प्रीती करू शकत नाही. यासाठी येशू पाप्यांचं तारण करण्यासाठी मरण पावला. त्याने नियमशास्त्र म्हणजे प्रीती इतकी दाखवली की त्याने स्वतःसाठी मरण पत्करलं आणि नियमशास्त्र उचलून धरू शकेल त्याच वेळी आम्हास कृपा देण्यात आली. म्हणून जो म्हणजे परमेश्वर आहे, जे विश्वास ठेवतात त्यांचा न्याय आणि न्याय करणारा आहे, असं रोमकरास पत्रामध्ये 2 अध्याय आणि 25 आणि 26 वचनामध्ये पाऊल आम्हाला दाखवत आहे. प्रियांनो, त्याच वेळी काही मंडळ्या, काही लोकांमध्ये हा विश्वास आहे किंवा त्यांचा हा गैरसमज आहे की कृपा आणि तारण नियमशास्त्र रद्द करतात. बरेच लोक, बरेच मंडळ्या हे जगासमोर मांडत आहेत किंवा चुकीचं मार्गदर्शन लोकांना करत आहेत, गैरसमज पसरवत आहेत आणि गैरसमज लोकांमध्ये म्हणजे एक निर्माण करत आहेत की कृपा आणि तारण हे नियमशास्त्र रद्द करते. परंतु पाऊल आम्हाला स्पष्ट करतो रोमकराच्या 6व्या अध्यायामध्ये आणि 7व्या अध्यायामध्ये की जे कोणी आपण पाप करीत राहू नये यासाठी की दया वाढावी, आणि तर जे कोणी विश्वासाद्वारे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांचा मरणात बाप्तिस्मा झाला आहे, म्हणून त्यांनी स्वतःस पापाशी मेलेले आणि ख्रिस्तामध्ये जिवंत असे गणावे. कारण देवाचं नियमशास्त्र पाप नाही. देवाचं नियमशास्त्र कसं आहे? पाप नाही, परंतु इतर गोष्टीमध्ये जे पाप आहे आणि आमचे पापीपण ते आम्हाला स्पष्ट करतंय. नियमशास्त्र काय करतं की आम्ही पाप करत जे पाप आम्ही करतो ते आम्हाला नियमशास्त्र दाखवत आहे प्रियांनो. म्हणून नियमशास्त्र पवित्र आणि आज्ञाही पवित्र आणि न्याय आणि चांगले आहेत असं पाऊल आम्हाला रोमकराच्या पत्रामध्ये 7वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये स्पष्ट करते. ते प्रगट करते जसे काही करीत नाही. आमची तारणाची मोठी गरज मुक्तता आहे. बरोबर. तारणाची गरज काय आहे? मुक्तता आहे. आणि तारण आणि मुक्तता केवळ ख्रिस्ताद्वारेच येते. त्याप्रमाणे रोमकराच्या पत्रामध्ये जर पाहिलं तुम्ही 3रा अध्याय 31 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करीतो काय, असं पाऊल प्रश्न विचारतो. काय म्हणतो तो की आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय, असे अगदी नाही, तर उलट आपण नियमशास्त्राची काय करतो? पूर्तता करतो. आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. प्रियांनो, ख्रिस्त स्वतः जेव्हा या जगामध्ये वास्तविक पाहता तो आज कालही होता, आजही आहे आणि तो युगानुयुग राहणार आहे. परंतु 2000 वर्षापूर्वी जेव्हा तो कार्य करत होता त्याने स्पष्ट एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मत्तयाचा 5वा अध्याय आणि 17 आणि 18 वचनामध्ये तो म्हणतो का मी नियमशास्त्र रद्द करावयास आलो नाही, तर जे नियमशास्त्रात व संदेशास अभिवचन दिलेलं आहे ते पूर्ण करावयास आलो. आणि पुढे तो म्हणतो की आकाश व पृथ्वी नाही तशी होईपर्यंत
सर्व गोष्टी पूर्ण झाल्या वाचून नियमशास्त्राचा एक मात्रा किंवा एक काना किंवा एक बिंदू नाहीसा होणार नाही. आणि मग एवढं तर येशू ख्रिस्त जर आम्हाला सांगत आहे आणि संपूर्ण मंडळ्या येशू ख्रिस्ताशी निगडीत आहेत, मग ते असं गैरसमज जगामध्ये का पसरवत आहेत? म्हणजे हे मंडळ्या पसरवत नाहीत, तर त्यामध्ये अद्भुतरित्या कोणीतरी आहे. आणि मग हे पाऊल आम्हाला स्पष्ट करत आहे. प्रियानो, देवाचे नियमशास्त्र स्वतःच देवाची पवित्रता सादर करत आहे. देव किती पवित्रता आहे तुम्ही जर बघितलं, लेवियाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि त्या 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे. आणि तुम्ही स्तोत्र 19:7 आणि 8, स्तोत्र 119, 142 आणि 72 ही जर सर्व वचने जर पाहिले प्रियानो, तर त्यामध्ये देव शुद्ध आणि निर्मळ आणि न्यायी आहे आणि त्याला नियमशास्त्र प्रिय आहे. बघा, जर कोणी धार्मिक असेल, जर कोणी देवाशी निगडीत असेल, तर तो देवाचे नियमशास्त्र पाळतो. प्रियानो, देवाचं नियमशास्त्र इतकं महत्वाचं आहे. निर्गम याचं 31 अध्याय 18 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते नियमशास्त्र देवाने कशावरती लिहून दिलं होतं? पाट्यावर, दगडाच्या पाट्या केल्या होत्या. म्हणजे दगड याच्यासाठी वापरलेला आहे की तो बुजू शकत नाही, दगड बुजत नाही किंवा दगडावरचं काही नाहीसं होत नाही. परंतु देवाने पाप मात्र जमिनीवर लिहिलं. पाप कशावर लिहिलं देवाने? जेव्हा ती व्याभिचारी स्त्री शास्त्री आणि पुरुष यांनी पकडून आणलं, व्याभिचार करत असताना येशू ख्रिस्तासमोर सादर केलं तिला, तर येशू ख्रिस्ताने जमिनीवर लिहिलं होतं. परंतु परमेश्वराने जे नियमशास्त्र दिलं आम्हाला, ते कशावरती दिलं होतं? दगडावरती लिहून दिलं होतं. म्हणजे ते कधीही न बुजणार आहे आणि ते कधीही नाहीसं न होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की सोमवारचा जो मथळा आहे, नियमशास्त्र पवित्र आणि धार्मिक आणि चांगलं आहे. आणि म्हणून त्याच्याही लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की देवाचं नियमशास्त्र पवित्र आणि धार्मिक आहे आणि ते जर पाळलं तर आमचं चांगलं होणार आहे. देव बाप सहाय्य करो. आणि मग आमेन. फार छान पास्टर जगताप आपण सोमवारच्या सत्रामध्ये चालवलेलं आहे. आणि नियमशास्त्र पवित्र व धार्मिक याची फोड हे कसं चांगलं आहे हे आपण सुस्पष्ट केलेलं आहे. मंगळवार आणि बुधवारच्या सत्रामध्ये पास्टर किशोर उमाप आपल्याला चालवणार आहे. धन्यवाद पास्टर सुमित. यावेळेस आपण मंगळवारच्या मुद्द्याकडे जात आहोत. मथळा आहे नियमशास्त्र आणि कृपा. नियमशास्त्र हा देवापासून आलेला आहे आणि नियमशास्त्र म्हणजे देवाचे नियम आणि कृपा म्हणजे पात्रता नसताना त्याच्यावर केलेली दया. अशा वेळेस आम्ही पाहतो की नियमशास्त्र आणि कृपा हे एकमेकाच्या विरुद्धामध्ये नाही. त्याऐवजी ज्याप्रमाणे प्रीती आणि देवाचा न्याय हे एक वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात, त्याप्रमाणे ते कार्य करतात. आता जे नियमशास्त्र आणि जी कृपा आहे याच्यामध्ये तीव्र विरोधाने पुरातन काळामध्ये इस्रायल लोकांना गोंधळात टाकण्यात आलं होतं. तसं जर पाहिलं आपण, देवाचं जे नियमशास्त्र आहे हे ज्यावेळेस मनुष्याला प्राप्त झालं, हे एक देवाच्या कृपेचं महान प्रदर्शन होतं. आणि त्या काळामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक देवाची भक्ती करायचे आणि अशा काळामध्ये त्या सभोवतालचे जे राष्ट्र होते, या राष्ट्रामध्ये जे देव होते त्या ठिकाणी ते राष्ट्राचे देव अस्थिर आणि पूर्णपणे त्यांना भाकीत न करता येणारे असे होते आणि ते लोकांना मार्गाशिवाय सोडत होते. लोकांना मार्ग त्या ठिकाणी मिळत नव्हता. अशा वेळेस देवाची इच्छा काय, देवाला कशामध्ये आनंद आहे, आणि बायबलचा देव त्यांना स्पष्टपणे सूचना देतो की त्यांना कशात आनंद मिळेल आणि त्याला ज्यात आनंद मिळतो तेच शेवटी त्याच्या लोकांसाठी आहे. आणि म्हणून नियमशास्त्र जे आहे हे पापापासून आपल्याला वाचू शकत नाही किंवा मनुष्याचं हृदय बदलू शकत नाही, कारण आमचा जन्मताच पापीपणा त्याला कारणीभूत आहे. परंतु आम्हाला आध्यात्मिक हृदयाची आणि परिवर्तनाची गरज आहे. आणि म्हणून यिर्मया संदेष्टा त्याच्या लेखनामध्ये यिर्मयाचा 31वा अध्याय आणि 31 ते 34 वचनामध्ये त्या ठिकाणी यिर्मयाच्या द्वारे देव आम्हाला सांगत आहे. परमेश्वर म्हणतो, मी इस्रायलाच्या घराण्यावर एक नवा करार करेन आणि हा जो करार आहे या करारामध्ये मी माझे नियमशास्त्र आहे त्यांच्या अंतर्यामामध्ये त्यांच्या हृदयपटलावर लिहीन आणि मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. त्याच पद्धतीने हे देवाचं अभिवचन आहे देवाच्या लोकांसाठी. आणि याची तुलना आम्हाला येशू ख्रिस्ताने
யோவாन याचा 3रा अध्याय 1 ते 21 वचनामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं आणि निकोदेमाचं संभाषण झालं, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की नव्याने जन्म घेणं किती महत्त्वाचं आहे. आणि येशू ख्रिस्तांनी निकोदेमाला सांगितलं, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्यापासून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी नियमशास्त्रामध्ये जो महत्त्वाचा समावेश आहे तो 10 आज्ञाचा झालेला आहे. आणि ह्या 10 आज्ञा स्वतः दगडाच्या पाट्यावर कोरल्या होत्या, परंतु आता ह्या 10 आज्ञा देवाच्या आज्ञा लोकांच्या हृदयावर लिहिणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस अशा रीतीने हे देवाच्या प्रीतीचं हे जे नियमशास्त्र आहे हे बाह्यरूप असू नये, तर ते त्याच्या स्वभावामध्ये अंतर्गत असावं. आणि म्हणून देव मानवाच्या हृदयावर ह्या आज्ञा कोरू शकतो. आणि या ठिकाणी देवाने अभिवचन पण ते दिलेले आहेत. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आज्ञा पालनाच्याद्वारे त्या ठिकाणी तारण करू शकत नाही, परंतु कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. आणि ही कृपा आहे, जी तारण आहे, ही देवाची देणगी आहे. यासाठी इथं लिहिलेलं आहे, आज्ञा पाळीत नाही की आमचे तारण व्हावे, यासाठी की आज्ञा पाळीत नाही की आमच्यावर प्रीती करण्यात यावी, तर आपणावर प्रीती करण्यात आली आहे म्हणून आपण देवावर व इतरावर प्रीती करण्याची इच्छा बाळगतो असं म्हटलेलं आहे. प्रियानो, नियमशास्त्र नेमकं काय कार्य करतं? नियमशास्त्र हे आम्हाला पाप दाखवतं. याकोबाच्या पत्रामध्ये 1 अध्याय 22-25 वचनामध्ये लिहिलं, रोमकरास पत्र 3रा अध्याय 20 वचनामध्ये लिहिलं. नियमशास्त्र आम्हाला काय दाखवतं? नियमशास्त्र आम्हाला आमच्या तारणाऱ्याची गरज दाखवतं. नियमशास्त्र आम्हाला जीवनाच्या उत्तम मार्गामध्ये मार्गदर्शन करतं. नियमशास्त्र आम्हाला देवाच्या प्रीतीचं स्वभावशील आम्हाला प्रगट करतं. आणि म्हणून देवाच्या नियमशास्त्राबद्दल आम्ही कार्य करत असताना, देवाचं नियमशास्त्र आमच्या अंतःकरणात येत असताना, देव त्याच्या आत्म्याच्याद्वारे नवीन जन्माच्याद्वारे हे नियमशास्त्र जे आहे मनुष्याच्या हृदयामध्ये, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये प्रीतीच्याद्वारे ते कोरलं जात आहे. आणि यावेळेस नियमशास्त्र आणि कृपा या मथळ्यातून आपण बुधवारच्या सत्राकडे आपण वळूया. प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. आजचा जो 13वा धडा आहे, या धड्याचं जे शीर्षक आहे ते या उतार्यातून घेतलेलं आहे. प्रीती नियमशास्त्राची पूर्णता आहे. प्रीती आणि नियमशास्त्र यातला जो संबंध आहे तो जास्त फुगून सांगता येत नाही, परंतु पवित्र शास्त्राप्रमाणे प्रीती करणं म्हणजे नियमशास्त्र पूर्ण करणं. प्रीती करणं म्हणजे नियमशास्त्र पूर्ण करणं. आणि रोमकरास पत्रामध्ये पौल आपल्याला आठवण करून देतो. 13वा अध्यायामध्ये पौल सांगतो, जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो. आणि याची नोंद पण त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि दुसरी आज्ञा आपल्याला माहिती आहे की ती अशी आहे की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर काय कर, प्रीती कर. आणि मग पौल या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला सांगतो, प्रीती हे नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन करणं आहे. त्याच पद्धतीनं गलती 5:14 पण पौल आपल्याला स्पष्ट सांगतो, एक वचन पाळण्यामध्ये सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखं आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर, गलती 5:14 लिहिलेलं आहे. आणि मग अशी ही कोणत्या प्रकारची प्रीती आहे की जी नियमशास्त्राला पूर्ण करते? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि हे 2 प्रश्न आजच्या या धड्यामध्ये आले. कोणती प्रीती आहे की जी नियमशास्त्राला पूर्ण करतं? अशी कोणत्या प्रकारची प्रीती दिसेल? मग येशू ख्रिस्त आम्हाला या नियमशास्त्रातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला घेऊन जात आहे. आता या नियमशास्त्रामध्ये आपण पाहत आहोत मत्तई 23:22-24 महत्त्वाच्या गोष्टी कशा आहेत, हे नियमशास्त्रामधल्या आज्ञा आपल्याला काय सांगतात, आणि ह्या नियमशास्त्रातल्या गोष्टीचा संबंध अन्याय आणि सुटका याच्याबद्दल देवाची चिंता कशी आहे याच्याबद्दल प्रदर्शित करण्यात आलेली आहे. आता नियमशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाची आज्ञा त्याच्याकडे आपण जर वळलं तर ती आहे, शाबात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. अनुवाद 5:12 ते 15 लिहिलेला आहे. म्हणजे देवाने शाबात दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे आणि शाबात पाळण्याची आज्ञा मनुष्याला दिलेली आहे. आणि देव पुढेही आपल्याला सांगतो यशाया 58:13-14 तू शाबादाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी उद्योगधंदा करणार नाहीस. ह्या महत्त्वाच्या गोष्टी देवाच्या नियमशास्त्रामध्ये आज्ञामध्ये दिलेल्या आहेत. जरी येशू ख्रिस्ताने नियमशास्त्राच्या गोष्टी न्याय, दया, विश्वास म्हणून सांगितलेल्या आहेत, परंतु एक विशेष अशा आज्ञेच्या संबंधात ती म्हणजे शाबादाची आज्ञा. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो शाबात
स्वतः फारच जवळून सुटका आणि न्याय याच्याशी जोडलेला आहे. अनुवाद 5 मध्ये शाबादाची आज्ञा ही इस्रायलाच्या देवाने गुलामगिरीतून सुटका केली याच्याशी मुळावलेली आहे. शाबाद हे केवळ उत्पत्तीचं स्मारक नाही, तर गुलामगिरी आणि जुलूम यातून सुटका करण्याचं देखील स्मारक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून यशिया 58 अध्याय आणि 13 ते 14 वचनामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा यशिया आपल्याला सांगू इच्छितो की आम्हाला प्रीतीनं कार्य करणं गरजेचं आहे, इतरांसाठी चांगलं करणं गरजेचं आहे, भुकेल्यांना अन्न देणं, निराधार आहेत त्यांना आसरा पुरवणं हे गरजेचं आहे. आणि मग अशा वेळेस हे काय देवाने सांगितलेले नियम आहेत, हे नियम आम्हाला इतरांपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि हे नियमशास्त्र प्रीतीच्या द्वारे पूर्ण करणं गरजेचं आहे. आता जे कोणी नियमशास्त्र प्रीतीच्या द्वारे पूर्ण करू इच्छू पाहतात किंवा धरतात, त्यांना असं वाटतं की नियमशास्त्र आम्ही प्रीतीच्या द्वारे पूर्ण करावं असं त्यांना वाटतं. त्यांनी केवळ पापाच्या कृत्याविषयी चिंतित असू नये, तर पाप सोडून देणं याच्याबद्दल पण चिंतित असणं गरजेचं आहे. प्रीती हे नियमशास्त्राची पूर्णता म्हणून केवळ आज्ञा पाळण्याचा समावेश नाही, तर त्या अर्थी पाप करण्यापासून स्वतः दूर राहणं महत्त्वाचं आहे. कृतिशीलपणे चांगलं करणं याचा समावेश याच्यामध्ये आहे. प्रीतीचे कार्य करणं जे विश्वासूपणे न्याय आणि दया याची वाढ करतं, देवाशी विश्वास वासणं याच्यापेक्षा ते अधिक आहे. केवळ नियमशास्त्राचं पत्र मोडणं हे नाही. आणि म्हणून देवाची जी प्रीती आहे ही आज्ञा पालनाशी जडून आहे. प्रीती करणं म्हणजे देवाच्या नियम पाळणं आहे. आणि अशा वेळेस पूर्ण प्रीती जी आहे ही नियमशास्त्राची पूर्णता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आजच्या या मंगळवार आणि या बुधवारच्या सत्रामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की प्रीती ही नियमशास्त्राची खरोखर पूर्णता आढळून येते. फार सुंदर पास्टर किशोर, तुम्ही मंगळवार आणि बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकलेला आहे. आणि नियमशास्त्र आणि देवाची कृपाची सांगड घालता ते कसं एकमेकांना परस्पर प्रतिसाद देत आहे हे बुधवारच्या याच्यामधून तुम्ही स्पष्ट केल्याबद्दल आभारी आहोत. पुढचं सत्र आपल्यामध्ये गुरुवार आणि चर्चा सत्र चालवण्यासाठी पास्टर नंदू खाजेकर आपल्यामध्ये आहेत. धन्यवाद पास्टर सुमित. गुरुवारचं जे सत्र आहे, सर्वात वर एकमेकावर प्रीती करा. कारण सर्वांचा सार म्हणजे प्रीती आहे. आणि जसं की पास्टर किशोर उमाप यांनी म्हटलेलं आहे की प्रीती ही नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन आहे. आणि म्हणून हा मथळा आणि त्यांनी मांडलेला मथळा जवळजवळ सारखाच आहे, परंतु त्यातले काही गोष्टी मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की ते म्हणजेच प्रीती कशा पद्धतीने आपण करावी. कारण प्रीती तर नियमशास्त्राचं पूर्णपणे पालन आहे, पण ती प्रीती कशा प्रकारे आपण प्रकट करू शकतो. आणि पवित्र शास्त्र आम्हाला हे देखील सांगतं की प्रीतीच्या बाबतीत एकमेकावरती ऋणी असू नये. म्हणजे प्रीती करण्यासाठी आपण एक ठराविक आपलं कुटुंब असतं, आपले नातेवाईक असतात, आपला एखादा जवळचा मित्र असतो, केवळ त्यांच्यावरतीच आपण प्रीती करतो. मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही जर प्रीती करणाऱ्यावरच प्रीती करता तर मग ती प्रीती कशी आहे, जगिक आहे आणि ती काही खरी नाही आहे. पण जी प्रीती देवाने आपल्यावरती केली त्याच्या पुत्राच्या द्वारे, की सर्व मानव प्राण्यांसाठी त्याने आपलं स्वतःचं बलिदान दिलं, ती खरी प्रीती आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रीतीविषयी आपण काही गोष्टी शिकतो त्यावेळेस प्रीती ही निस्वार्थपणे करणं महत्त्वाचं आहे. आणि ती प्रीती केवळ देवाच्या आत्म्याच्याद्वारेच आपण करू शकतो. मग आपल्या कुटुंबावरती, आपल्या पत्नीवरती, आपल्या लेकरावरती प्रीती करावी ही कुठं शिकण्याची आपल्याला गरज नाही. कारण ते आपल्याला माहीत आहे, उत्पत्तीपासून देवाने आपल्याला ते दिलेलं आहे. परंतु इतरावरती जे आपला द्वेष करतात त्यांच्यावरती प्रीती करणं हे फार कठीण आहे. आणि खरं पाहिलं तर ती खरी प्रीती आहे. आणि म्हणून आजही आपण, मला वाटतं, आपण खऱ्या प्रीतीपासून वंचित आहोत. बरोबर पास्टर सुमित? बरोबर. आज पण आपण खऱ्या प्रीतीपासून वंचित आहोत प्रियांनो. आणि म्हणून ती खरी प्रीती करण्यासाठी या ठिकाणी एक सिस्टर एलेन जी व्हाईट यांचं एक विधान इथं आलेलं आहे. पान नंबर
164मध्ये द डिझायर ऑफ एजेस पान नंबर 641मध्ये त्या म्हणतात, मनुष्यावर प्रीती हे देवाच्या प्रीतीचे पृथ्वीकडील प्रकटीकरण आहे. या प्रीतीची लागवड अथवा पेरणी करण्यासाठी आम्हास एका कुटुंबाची लेकरे बनविण्यासाठी गौरवाचा राजा आम्हाबरोबर एक झाला आणि जेव्हा त्याचे वियोगाचे शब्द पूर्ण झाले, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. गौरवाचा राजा स्वर्ग सोडून या भूतलावरती आला आणि प्रीतीचं जे स्पष्टीकरण आहे ते त्याने दिलेलं आहे आणि तो आपल्या सर्वांना एक करण्यासाठी त्याने स्वर्ग सोडलेला आहे. आणि मग याच्यातून आपण समजू शकतो की प्रीती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. आणि पुढे जात असताना आपण जर योहानाच्या पुस्तकामध्ये 13वा अध्याय आणि 34 वचन इथं वाचलं तर येशू आपल्या अनुयायांना आज्ञा देतो की एकमेकावर प्रीती करा जशी मी तुम्हावर प्रीती केली. येशूने ही देखील घोषणा केली, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तुमची एकमेकावरती प्रीती असली तरच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. आता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण प्रीतीविषयी संभाषण करत आहोत, पण आपण एकमेकावरती प्रीती केली तरच इतर लोक आपल्याला ओळखणार आहेत की आपण देवाचे लेकर आहोत, देवाचे शिष्य आहोत. आणि म्हणून प्रीती हा आमच्या देवाचा प्रमुख गुण आहे आणि म्हणून तो प्रमुख गुण आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि तसंच पुढे जात असताना अधिक अभ्यास शुक्रवारच्या मुद्द्याकडे जर आपण गेलो तर इथं आणखी एक विधान आपल्याला पाहायला मिळत आहे जे सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी दिलेलं आहे. ते म्हणजे द लिस्ट ऑफ दिस माय ब्रदरन पान नंबर 667-641 ते आहे द डिझायर ऑफ एजेस या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि इथं असं म्हटलेलं आहे त्यांनी की जे इतरांची सेवा करतात त्याची मुख्य मेंढपाळाद्वारे सेवा केली जाईल. किती महत्त्वाचा मुद्दा आहे की जे इतरांची सेवा करतात त्यांचं काय केले जाईल, मुख्य मेंढपाळाद्वारे सेवा केली जाईल. ते स्वतः जिवंत पाणी पितील आणि त्यांचे समाधान होईल. ते उत्तेजित करणाऱ्या मनोरंजनासाठी उत्सुक असणार नाहीत किंवा त्यांच्या जीवनात काही बदल व्हावा म्हणून आवडीचा मोठा विषय म्हणजे जे नाश होण्याच्या मार्गात आहेत ते आत्म्यांचे तारण कसे करावे, सामाजिक संभाषण लाभदायक असेल. तारणाऱ्याची प्रीती सर्वांची हृदय एकत्र आणेल. तारणाऱ्या देवाची जी प्रीती आहे ती सर्वांचे हृदय एकत्रित आणणार आहे. जशी देवाची प्रीती आहे, देवाची प्रीती कशी आहे या प्रीतीचा अनुभव आपण घेणार आहोत आणि देव आपल्या सर्वांची प्रीती एक करणार आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये एकमेकाविषयी दोष नसणार, एकमेकांचा तिरस्कार आपण करणार नाही आणि त्या ठिकाणी एकमेकांची चहाडी देखील आपण करणार नाहीत. कारण तिथं काय असणार आहे, देवाची प्रीती आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं की प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून संपूर्ण जे नियमशास्त्र आहे, संपूर्ण नियमशास्त्र हे प्रीतीवर अवलंबून आहे असं आमचा उद्धारक देखील आम्हाला सांगत आहे. फार छान पास्टर खाजेकर, तुम्ही गुरुवारचं सत्र चालवलेलं आहे का सर्वात उच्च काय जर असेल तर ते काय एकमेकावर प्रीती करणं आणि हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे. माझ्यासाठी जो सत्र मी चालवलं त्याचा निष्कर्ष असा आहे, जर नियमशास्त्र शरीर आहे तर प्रीती त्या शरीरातला जीवनिश्वास आहे, ते वेगळे केले जाऊ शकत नाही. हा माझ्याकडे जो मथळा होता समोरचा, नियमशास्त्र पवित्र आणि धार्मिक आणि चांगला आहे, त्याच्यातून मी एक निष्कर्ष काढलेला आहे की नियमशास्त्र हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळा. माझ्या मथळ्यातून संदर्भ असा येतो की देवावर जी प्रीती आहे ती आज्ञा पालनाशी जळून राहिलेली प्रीती आहे. आणि ही प्रीती म्हणजे देवाच्या नीती नियमशास्त्राचं पालन करणं आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी नियमशास्त्राची पूर्णता त्या प्रीतीमध्ये दिसून येणार आहे. गुरुवारचा जो मथळा आहे त्यामध्ये सर्वात वर
एकमेकावर प्रीती करा. म्हणजे प्रीती या शब्दाचा अर्थ समजून घेताना आपण शिकलो आहोत की प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान होय आणि जगातली कुठलीच गोष्ट त्याच्याशी तुल्य नाही. फार सुंदर. सर्वांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षकांना सूचित करतो ख्रिस्ताला अनुसरून की प्रीती हा केवळ शब्द नाही, तो कृती आहे आणि आपल्याला ही कृती करण्यासाठी परमेश्वर बाप सहाय्य करो. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राबरोबर परिवाराबरोबर हा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आध्यात्मिक उन्नतीसाठी असे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या प्रार्थना विनंती कॉमेंट बॉक्समध्ये सोडा आणि आम्हाला संपर्क साधण्यासाठी digitalwi@gmail.com वर तुम्ही संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ इतरांसह तुम्ही सामायिक करू शकता. यावेळेस या धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू खाजेकर आहेत. त्यांना मी विनंती करतो की ते प्रार्थना करतील. सर्व विश्वाच्या निर्माणकर्ते आमच्या महान देव बापा, सुंदर अशी वेळ दिलीस की आम्ही या धड्यातून आज तुझी खरी प्रीती शिकू शकलो. जी प्रीती तू आम्हावरती केलेली आहेस तीच प्रीती आम्ही इतरावरती करावी, यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य पुरव. कारण प्रभू आम्ही पापी आहोत. आम्ही या जगामध्ये राहत असताना आमचा स्वभाव हा पापाने ग्रस्त झालेला आहे आणि म्हणून प्रभू आम्ही तुझ्यावर प्रार्थना करतो. आमचे आध्यात्मिक नेत्र उघड, आमचं अंतःकरण तुझ्या प्रकाशाने झळकू दे आणि आमचा आध्यात्मिक स्तर उंचावला जाऊन त्याद्वारे तुझ्या पवित्र नावाचं गौरव घडू दे. आज आमच्याबरोबर जोडले गेलेले जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील आशीर्वादित कर आणि आज आम्ही जे काही शिकलो आहोत त्यावरती मनन करण्यासाठी त्यांना देखील तू सहाय्य कर. आतापर्यंतच्या सहाय्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. येथून पुढचा सर्व वेळ आम्ही तुझ्या स्वाधीन करत असताना प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन. पुढच्या आठवडे भेटूया एका नवीन तिमाहीच्या माथ्याबरोबर आणि एका नवीन धड्याबरोबर. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. सलाम.